एका बाजूने श्री डोंजाई स्पोर्ट्स आंबर्डे आणि त्यांना फाईट करतायत RCC गवळेवाडी. मिस्टर डायनामाइट नरेश गोपाळ हाफ ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न, कमालीचा चेंडू, अचूक टप्प्यावर अचूक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू फेस करताना इथे मात्र बॉल आणि बॅटचा काही संपर्क पाहायला मिळाला नाहीये. पहिला चेंडू आलाय डॉट. 2 षटकांचा सामना. नरेश आणि कल्पेशची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. कल्पेशने सकाळपासून नक्कीच प्रभावित केले, अगदी चर्चेत राहिले हे नाव देखील. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा, यावेळेस मात्र काय घडतंय, पंच आपल्याकडे वळतायत आणि हात समांतर करतायत. वाईड बॉल. अवांतर धावसंख्येने संघाच्या धावसंख्येचं खातं जरूर खोलतंय. 1 धाव धावपलकावर लागते. राजू रणवरे पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीग मध्ये पहिलं मेडन ओव्हर ज्याच्या नावावर आले असा खेळाडू अर्थात राजू रणवरे. यावेळेस अलॉंग द कार्पेट खेळले जरूर. काऊ करण्याच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला दरम्यान 2 धावा देखील पूर्ण केल्यात. सुंदर आणि बिटिंग द विकेट. 2 चेंडू 3 धावा धावपलकावर लागतायत. फटका फसलाय. इथे मात्र फटक्यामध्ये इलेव्हेशन पाहायला मिळालेलं नाहीये. विकेट होईल पतन. धक्का क्रमांक पहिला लागतोय तो RCC गवळेवाडी या संघाला. मिस्टर डायनामाइट नरेश गोपाळ बॅक टू डगआउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतो. इनॅट नंबर 3 वर एक लेजंड खेळाडू, अगदी खासारी खोऱ्यातून पण पाहिलं गेलं तर नावाजलेलं अगदी एक मोठं नाव अर्थातच गणेश वरेकर. या नावाची देखील चर्चा राहिले. या नावाने देखील प्रभावित केलंय प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहिलं गेलं तर या नावाचं देखील चर्चेत राहिलंय. इनॅट नंबर 3 वर आपण पाहतोय गणेश वरेकर. क्या बात है, क्या बात है. परफेक्ट यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतोय. राजू रणवरे कमालीची गोलंदाजी, गोलंदाजीतलं मादक सौंदर्य मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. तीन धावा धावपलकावर लागतायत. आता मात्र संघर्ष चालू आहे धावांसाठी RCC गवळेवाडी संघाचा. यावेळेस फटका चांगला आहे, गॅप मध्ये आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण, कमालीचा स्टॉप आपल्याला पाहायला मिळतो त्या ठिकाणी. विशाल रणवरे साहेब अगदी कौतुक करावं लागेल. चांगला स्टॉप, नक्कीच आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या आणि 2 धावा देखील पूर्ण केल्यात या ठिकाणी गणेश आणि कल्पेशने. 5 धावा धावपलकावर लागतात. धावगतीला कुठेतरी बेड्या घातल्या आतापर्यंत गोलंदाजांनी. दिशा देण्याचा प्रयत्न चुकीचा. फटका आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट होईल पतन. आणखी एक धक्का लागतो तो RCC गवळेवाडी या संघाला. गणेश वरेकर इथे मात्र परतीच्या प्रवासाला आपल्याला पाहायला मिळतील. चला इन आउट फास्ट करा मित्रांनो. 2 षटकांचा सामना आहे आणि पहिल्या षटकाचा वाजवी खेळ या ठिकाणी संपतोय आणि पहिल्या षटकामध्ये मात्र गोलंदाजाने वर्चस्व गाजवलंय. अर्थातच नाव आहे राजू रणवरे. 5 धावा खर्च केल्या, 2 महत्वाच्या विकेट त्याच्या नावावर राहिल्यात. नवीन फलंदाज इनॅट नंबर 4 वर जयेश गोपाळ, एक अष्टपैलू खेळाडू. कल्पेश स्ट्रायकिंग एंडला आपण पाहिलं गेलं तर. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय दुसऱ्या आणि शेवटच्या अंतिम षटकामध्ये स्लॉग ओव्हरचं षटक आणि स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये सचिन माने. सचिन माने यावेळेस काय करताय, कमालीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. लेग स्टंपच्या वरून ट्रॅव्हल चेंडू जरूर झालाय आणि यष्टांचा वेध, यष्टीरक्षकाचा वेध घेणारा चेंडू, डॉट चेंडू येतोय. यावेळी देखील लावडा पील पंच आपल्या निर्णयावर तटस्थ आहेत.
लागोपाठचा दुसरा चेंडू देखील डॉट येतोय. कमालीची सुरुवात या षटकाची आपल्याला पाहायला मिळते. सचिन माने मुंबई पोलीस कार्यरत. आपण पहिलं गेलं तर फिट पण देखील पाहतोय. क्या बात आहे. आणखी एक डॉट चेंडू. प्रत्येक डॉट चेंडू आता मात्र आरसीसी गवळेवाडी संघाला अडचणीमध्ये घेऊन जातोय. इथे मात्र कल्पेश वरेकर काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. विकेटचं नक्कीच पतन होईल. डॉट बॉल आणखी एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. कौतुकास्पद कामगिरी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये घडली गेली आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. गोलंदाजाचं नाव आहे सचिन माने. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं देखील. यावेळेस यू मिस आय विल डेफिनेटली हिट. ट्रिपल अचित फर्निचर डिस्ट्रॉय दांडी गोल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय विजय. इनॅट नंबर 5 वर. फुल टॉच दिशा देण्याचा प्रयत्न नो घोषित केलाय पंचांनी. चेंडू निघून चालला. 1 बाउन्स 2 बाउन्स मारे शेपार. नो +4 मिळतोय हा पंजा. 10 धावा धावबलगावं लागतायत. थोडीशी दिशा भरकडली आणि या भरकटलेल्या दिशेला मात्र उत्तर दिलंय विजयाने. चौकाराला आलाय. 5 धावा मिळतील. चेंडूवर धावफलक जाऊन पोहोचतोय 10 धाव संख्येवर. डबल डिजिट मध्ये कन्वर्ट होतोय. येस इट्स अ वाईट बॉल. पुन्हा टाकावा लागेल गोलंदाज सचिन यांना. अवांतर धावसंख्येने धावफलक जाऊन पोहोचतो तब्बल 11 या धावसंख्येवर. 11 ऑन स्कोर बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. यावेळेस अलॉंग दी कार्पेट एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झालाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. गॅप गॅदर करतील फेकी करतील तद्वार मात्र दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये विकेटचं होईल पतन. तेरा धावा धावफलकावा लागतात. शेवटच्या चेंडू मिळतील 2 धावा आणि या 2 धावेच्या मध्ये 13 धावा धावफलकावा लागतात. 14 धावांचं टार्गेट सेट केलंय. 12 चेंडू आणि तब्बल 14 धावांची आवश्यकता आहे श्री डोंजाई स्पोर्ट्स अंबाडे या संघाला विजयासाठी. या ठिकाणी कौतुक करावं लागेल शावडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं देखील. कारण अगदी पाहिलं गेलं तर अगदी 16 ते 32 एकाच दिवशी 32 संघांना देखील संधी निर्माण करून देण्याचं काम या ठिकाणी असोसिएशनच्या माध्यमातून केलं गेलंय. अगदी या स्पर्धेच्या वतीने 16 संघांना संधी निर्माण करून दिले आणि ते काम देखील चोख पार पाडलंय. या ठिकाणी नक्कीच कौतुक करेल शावडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचं देखील. सगळे संपूर्ण पदाधिकारी असतील, अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी उपसेक्रेटरी खजिनदार त्यांचं देखील विशेष कौतुक करावं लागेल. आणि ही स्पर्धा अगदी यशस्वीरित्या पार काढण्यासाठी मोलाचं सहकार्य सन्माननीय आदरणीय काशीराम भुटे साहेब, मिलिंद पाटील साहेब, नंदू हप्पे साहेब, विलास दळवी साहेब, महेश वरेकर साहेब, महेश बोबडे साहेब, लक्ष्मण वरेकर साहेब, नितेश खेतल साहेब, प्रसाद अभिरे साहेब, लक्ष्मण खेतल साहेब, कल्पक यादव साहेब, तानाजी पडवळ साहेब, विश्वास फोंडे साहेब, प्रेम निबाते साहेब, प्रतीक कोटकर साहेब, तुकाराम गोपाळ साहेब आणि अजिंक्य पाष्टे साहेब यांचा विशेष कौतुक करावं लागेल. कारण राधाकृष्ण चषक 2026 पर्व 4मध्ये त्यांनी या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य केलंय. त्यांचा पुन्हा एकदा आयोजकांच्या माध्यमातून विशेष आणि विशेष कौतुक. जाऊया विद्यमान सामन्याकडे.
फायनलचा थरार, फायनलचा सामना आपण पाहतोय. श्री डोंजाई स्पोर्ट्स अंबाडे संघ सेकंड फलंदाजीमध्ये धावफलकावर धावायच्या आहेत तब्बल 14. 12 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. आरसीसी गवळेवाडी संघाने प्रथम फलंदाजी करताना तब्बल 13 धावा लावल्यात धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर आपण पाहिलं गेलं तर फिरकीचा जादूगार, फिरकीचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा निलेश गवळी गोलंदाजी मार्कवर पहिल्या षटकामध्ये 12 चेंडूमध्ये 14 धावा डिफेंड करायच्या आहेत आरसीसी गवळेवाडी संघाला. आणि या 14 धावा चेस करण्यासाठी आपण पाहिलं गेलं तर राजू रणवरे आणि सूरज निकम ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. दोन्ही संघांना इथे मात्र विजयाच्या दृष्टिकोनातून देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. शो द गुड क्रिकेट, शो द क्वालिटी क्रिकेट. 3-1 लेट्स प्ले. पहिला चेंडू अगदी शरीराचा वेग घेणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अगदी लेग बायच्या स्वरूपात सिंगल आली आहे आणि या सिंगलच्या मदतीने संघाचं खातं दर खोललंय. धावपलकावर धाव लागले. एक काउंटडाऊन नक्कीच चालू झालाय. उलटी गिनती सुरू होते. 11 चेंडू आणि तब्बल अजूनही 13 धावींची आवश्यकता आहे. यावेळेस क्या बात आहे, क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. डॉट चेंडू होतोय. यावेळेस लेफ्ट ड्राईव्ह आणि इथं मात्र फ्री ऑन डिलिव्हरी. विकेट होईल पता महत्वाची विकेट. राजू रणवरे इथे मात्र परतीच्या प्रवासाला आपल्याला पाहायला मिळतोय. धक्का क्रमांक पहिला लागतोय तो श्री डोंजाई स्पोर्ट्स अंबाडे या संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं गेलं तर सचिन माने दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गरज आहे संघाला आता मात्र धावा बनवण्याची, कारण आता 10 चेंडू आणि तब्बल 13 धावींची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 13 धावींची आवश्यकता आहे. 3 चेंडूंचा खेळ या ठिकाणी संपला आहे. संघ थोडा अडचणी स्थितीमध्ये. या अडचणीतून मात करावी लागेल सचिन यांना आणि संघाला मात्र अडचणीतून विजयापर्यंत पोचवावं लागेल. 9 चेंडू 13 धावींची गरज. निलेश गवळी पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळी देखील फटका फसलाय. ते चांगला नक्कीच प्रयत्न पाहायला मिळाला. 100% एफर्ट्स नक्कीच त्या दिलेत क्षेत्ररक्षकाने त्या ठिकाणी. त्याला देखील माहित आहे ही मॅच किती महत्वाची आहे. फायनलचा थरार आहे. फायनलचं प्रेशर प्रत्येक खेळाडूवर दिसतंय. हे देखील पाहावं लागेल. एक सिंगल झाली एक्झिक्यूट. सिंगलच्या मध्ये धावफलक जाऊन पोहोचतोय तब्बल 2 या धावसंख्येवर. यावेळी देखील फटका फसलाय. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, कारण गोलंदाज वारंवार संधी निर्माण करून देतोय. त्या संधीचं सोनं मात्र पूर्ण टीमला करता येत नाहीये. कौतुक करावं लागेल निलेश गवळी याचं. 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात आणि या 2 धावेच्या मध्ये धावफलक देखील पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तब्बल 4 या धावसंख्येवर. अजूनही 10 धावांची आवश्यकता आहे. चेंडू मात्र शिल्लक असतील 7 चेंडू 10 धावा. प्रेशर दोन्ही टीमवर नक्कीच असेल. फायनलचा थरार आहे. फायनलचा सामना आहे. फायनलचं प्रेशर आहे. ऑन साइडला बिग हिट. गॅप मध्ये गॅप मोठा नाही. धावा ना तोटा. चेंडू फरार. सीमारेषे पार. मिळतील धावा 4. चौकार. सहा चेंडू 6 बॉल. रन बॉल इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या 4 चेंडूवर इथे मात्र गोलंदाजाने आपलं वर्चस्व गाजवलं होतं, मात्र शेवटच्या चेंडूवर सूरज निकम याने चौकार ठोकून इथे मात्र वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज. हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळतोय. मेगा फायनल आणि शेवटचा आणि निर्णायक षटकामध्ये आपण पाहिलं गेलं तर मिस्टर डायनामाइट येत आहेत. नरेश गोपाळ गोलंदाजी मार्कवर निर्णायक षटकामध्ये. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज आहे. काय सामना रंगलाय. अगदी कौतुक करावं लागेल दोन्ही संघाचं देखील.
फटका चांगला आहे, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. पहिल्या चेंडूवर फ्री होम डिलिव्हरी, विकेट होईल पतन. धक्का क्रमांक दुसरा लागतोय तो श्री डोंजाई स्पोर्ट्स अंबेडी या संघाला आणि सचिन माने परतीच्या प्रवासाला. बॅक टू पवेलियन. क्या बात आहे, क्या बात आहे. अचूक टप्प्यावर गोलंदाजी, अचूक लेन, अचूक लाईन. कौतुक करावं लागेल गोलंदाज नरेश गोपाळ यांचं. काय घडतंय नक्कीच थोडीशी काळजी स्वतःची जरूर घ्यायची आहे. यस, महत्वाचा सामना आपण पाहतोय. बडे मॅच का बडे खिलाडी, बडा खिलाडी आपण पाहिलं गेलं तर नरेश गोपाळ आपल्याला पाहायला मिळेल. अगदापर्यंत अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ऑन साइडला बिगी, डीप मध्ये प्रोटेक्शन जरूर केलं जाईल का, आणि गॅप मध्ये गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू निघून चाललाय सीमारेषे पार. मितील धावा 4. आलाय हा दर्जेदार चौकार. 3 चेंडू 2 धाब्यांची गरज. आता कुठे मात्र डोंजाई स्पोर्ट्स अंबाडे संघाच्या डगआउट मध्ये आनंदाचं वातावरण आहे. कारण पहिल्या 2 चेंडूचा जर विचार केला तर थोडस नाराजगी राहिली होती डगआउट मध्ये. ती नाराजगी मात्र आनंदात परिवर्तन केलंय विकास रणवरे यांनी. 3 चेंडू 2 धावींची गरज. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये, दुसरा धावेचा प्रयत्न आणि विजयी धाव. आणि या स्पर्धेचा चॅम्पियन संघ ठरलाय श्री डोंजाई स्पोर्ट्स आंबाडे संघ. कॉंग्रॅच्युलेशन श्री डोंजाई स्पोर्ट्स आंबाडे. लागोपाठची ही 4थी चॅम्पियन ट्रॉफी श्री डोंजाई स्पोर्ट्स आंबाडे या गावामध्ये जाते. कौतुक करावं लागेल संपूर्ण आंबाडे संघाच्या खेळाडूंचं. थँक्यू सो मच अंबाडे संघ आणि थँक्यू सो मच RCC गवळेवाडी संघ.